नमस्कार मंडळी. अजिबातही तेलकट नसलेला छान पोकळ कुरकुरीत असा साबुदाणा ऐन वेळेवर खायचं म्हटलं तर तुम्ही खाऊ शकता का? नाही. त्यासाठी तासनतास साबुदाणा भिजत घालावा लागतो. तर आता अजिबातही तुम्हाला असं न करता म्हणजे तुम्हाला साबुदाणा भिजतच घालायचा नाही. अगदी पाहिजे तेव्हा तुम्ही साबुदाणा वडा तळून खाऊ शकता आणि हा साबुदाणा वडा तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता. म्हणजे मुलांच्या डब्यासाठी असो किंवा काहीतरी मुलांनी वेळेवर खायला मागितलं तुम्ही स्टोअरही करता येतो. तर ही साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच बघाल आणि असा साबुदाणा वडा एकदा नक्की करून बघा. याच पद्धतीने नेहमी कराल. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. तर साबुदाणा वड्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आता बघूयात आपण. तर सर्वात आधी आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि याच वाटीने शेंगदाणे पाववाटी आपल्याला घ्यायचे आहेत. तर आता हा घेतलेला जो साबुदाणा आहे अजिबातही भिजत घातलेला नाही. आपल्याला हा साबुदाणा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुताना फक्त एकाच पाण्याने धुवायचा आहे आपल्याला. ते सुद्धा सांगते तुम्हाला पुढे. तर आता स्वच्छ असा धुवून घेतला आणि बघा स्वच्छ हे पाणी आहे. पूर्ण पाणी काढून घेतलं साबुदाण्यामधलं. आणि आता आपल्याला धुतलेला साबुदाणा थोडा वेळ बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे पुढची तयारी आपण करून घेणार आहोत. तर आता आपण सर्वात आधी काय करणार आहोत? शेंगदाण्याचं कूट करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पाव वाटी शेंगदाणे घेतले. ज्या वाटीने आपण साबुदाणे मोजून घेतले त्याच वाटीने शेंगदाणे. म्हणजे नवीन करणारे असतील त्यांना प्रमाणासहित सांगते. आणि 2 हिरव्या मिरच्या तसंच अर्धा इंच आलं घेतलं. आता आपल्याला जाडसर अशी भरड या शेंगदाण्याची तयार करून घ्यायची आहे. फार जास्त बारीक असे शेंगदाणे करायचे नाही याचं कूट. त्यामुळे साबुदाणा वडा तेलकट होऊ शकतो. असं दरदरीतच आपल्याला हे ठेवायचं आहे. आता कूट तर तयार झालेलंच आहे. आता आणखीनही पुढची तयारी करूया. तर इथे एक मोठा बटाटा घेतलेला आहे. पण यातला बटाटा मला पाऊण बटाटाच लागणार आहे. आणखीनही सोप्या भाषेत सांगते, 1 वाटी साबुदाण्यासाठी खिसलेला 1 वाटी बटाट्याचा जो खीस असतो तो आपल्याला घ्यायचा आहे. तर हा बटाटा मी आधी याची साल काढून घेते आणि तुम्हाला मला लागणारा बटाटा आहे किती तो सुद्धा सांगते. तर प्रमाणापेक्षा जास्त बटाटा आपल्याला इथे वापरायचा नाही. तर यातला जेवढा लागणार आहे तेवढा काढून घेते आणि उरलेला मी भाजीमध्ये वापरून घेईल. तर बघा हा बाजूला ठेवून देते. आता हा एवढा बटाटा तुमच्याकडे एवढ्या आकाराचा बटाटा असेल तोही घेतला तर चालेल. पण हा मोठा असल्यामुळे मला काढावा लागला. आता खिसणी केव्हाही बारीक आपल्याला वापरायची आहे. मोठ्या खिसणीने आपल्याला जाड खिसणीने बटाटा अजिबातही खिसायचा नाही. इथे आपण चहासाठी आलं ज्या खिसणीने खिसतो ती खिसणी वापरलेली आहे मी. आता पूर्ण बटाटा खिसून आपला झालेला आहे. तर आता हा बटाटा आपण स्वच्छ असा धुवून घेणार आहोत. बटाट्यामध्ये असलेला पूर्ण स्टार्च आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर यामध्ये पाणी घालून बटाटा स्वच्छ आधी धुवून घेते आणि पूर्ण यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. शक्य होईल तितकं पाणी काढून घ्यायचं. तर आता इथे बटाटा आपण बारीक खिसणीने खिसून घेतलेला आहे कारण तो शिजतो सुद्धा लवकर आणि बाइंडिंगचं कामही करतो. त्यासाठी आपल्याला बारीक खिसणीनेच बटाटा खिसून घ्यायचा आहे. बटाट्यातलं पूर्ण पाणी खिसातलं काढून झालेलं आहे. आता सर्व तयारी तर झालेली आहे. आपण धुवून घेतलेला साबुदाणा त्यामध्ये आपण जो खिसलेला बटाटा आहे तो घालायचा आहे सर्वात आधी आणि त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. आता कूटही आपण जाडसरच असं ठेवलेलं आहे आणि प्रमाणामध्येच कूट घालायचं. यापेक्षा जास्त किंवा कमीही घालू नका. कारण आता आपण ही इन्स्टंट साबुदाणा वडा करत आहोत. त्यासाठी याचं साहित्य थोडंफार मागे पुढे झालं तर चालतं, पण अगदीच प्रमाणापेक्षा जास्त वापरू नका. त्याने चवही बिघडते. चवीनुसार यामध्ये आपण मीठ घातलं. आता घातलेलं सर्व साहित्य हाताने छान असं एकत्र करून घ्यायचं. आणि आता तुम्हाला सांगते आपण साबुदाणा एकाच पाण्याने का धुतला? कारण साबुदाण्यामध्ये स्टार्च असतो आणि बघा आता हा भिजलेला जो साबुदाणा आहे हा हाताने आपल्याला छान दाब देऊन मळून घ्यायचा आहे. म्हणजे साबुदाणा बघा त्यातला जो स्टार्च आहे तो निघायला सुरुवात होते आणि तो स्टार्च इथे वड्यांना बाइंडिंगचं काम देतो. कारण इथे वर कुठल्याही पिठाचा आपण वापर केलेला नाही. आपण वड्यांसाठी लागणारं जे बेसिक साहित्य आहे तेच वापरलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे हा गोळा तयार करत असताना हाताने घट्टसर असा मळून घ्यायचा आहे. त्यासाठीच साबुदाणा आपण एकाच पाण्याने धुवून घेतलेला आहे. तर आता बघा हाताने असा आपल्याला जसा आपण लाडू वळतो त्याच पद्धतीने हा गोळा बांधून घ्यायचा आहे. म्हणजे याला बाइंडिंग आली की नाही हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. तर इथे बघा गोळा छान बाइंड असा होत आहे. तर आता हात स्वच्छ आधी मी करून घेते कारण यामध्ये मिरची आहे आणि नंतर आपण वडे तयार करायला घेणार आहोत. तर बघा आता फक्त हाताला हलकंसं तेल लावलेलं आहे कारण वड्यामध्ये हिरवी मिरची आहे. हाताची आग नको व्हायला.
म्हणून तेल लावून घेतलं आणि इथे आता आपण वडे तयार करणार आहोत. तर हातावर गोळा घ्यायचा आणि छान वडा थापून घ्यायचा. आता गोळा बघा छान असा याला बाइंडिंग आल्यामुळे अजिबातही वडे तयार करताना ते तुटत नाही किंवा त्याच्या कडा चिरल्या जात नाहीत. तर अगदी तुम्हाला बेसिक अशा गोष्टी मी या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता वडा तयार झालेला आहे. बघा किती छान असा हा वडा साबुदाणा भिजत न घालता सुद्धा आपण तयार करू शकतो. असंच एक एक वडा तयार करून घ्यायचा आणि ताटामध्ये काढून घ्यायचा. आता दुसराही वडा तयार करून दाखवते. आता दुसराही वडा बघा किती अगदी झटपट असा तयार होत आहे. तर अगदी हाताला परत तेल लावण्याची अजिबातही गरज नाही. तसं तर तुम्ही तेल न लावताही हे वडे थापून घेऊ शकता. पण हिरवी मिरची असल्यामुळे आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे फक्त हाताला लावण्यासाठी. तर अजिबातही हाताला कुठेही वडा चिकटल्या जात नाही. आणि बघा दुसराही वडा तयार झालेला आहे. आता राहिलेले सर्व वडे मी याच पद्धतीने तयार करून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर बघा दुसरा वडा आपला तयार झालेला आहे. तो सुद्धा ताटात काढून घेणार आहोत. आता वडा आपण ज्या चाळणीमध्ये वाफवणार आहोत तर त्या चाळणीमध्येच मी पूर्ण वडे काढून घेतलेले आहेत. तर आता इथे या चाळणीमध्ये वडे आपण वाफवणार आहोत, कारण तुम्हाला वडे तयार करण्याची एक वेगळी पद्धत मी दाखवणार आहे. तर आता वडे वाफवायला घेणार आहोत आपण. तर आता आपण काय करणार आहोत बघा, असं मी एक पसरट भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये रिंग ठेवलेली आहे. त्यामध्ये पेल्याभर आपल्याला पाणी घालायचं आहे. आता हे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण ही वड्यांची चाळणी ठेवणार आहोत आणि यावर झाकण ठेवणार आहोत. आता हे वडे आपल्याला 10 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. इथे गॅसची स्पीड आपल्याला सुरुवातीला 2 ते 3 मिनटं मोठी ठेवायची, नंतर मीडियम ठेवायची. मीडियम स्पीडवरच 10 मिनटं आपल्याला हे वडे वाफवून घ्यायचे आहेत. जोपर्यंत वडे वाफवले जातात तोपर्यंत अगदी आपण नाश्ता सेंटरसारखी चटणी तयार करूया. तर इथे पाववाटी भाजलेले शेंगदाणे, तशी तर ही चटणी ओल्या नारळाची असते, पण नेहमीच ओलं नारळ घरी नसते म्हणून इथे खोबरा खीस वापरलेला आहे. पाववाटी 2 हिरव्या मिरच्या, तसंच पाववाटी दही, लिंबाचा रससुद्धा वापरू शकता तुम्ही, पण दह्यामुळे छान चव येते. आता वाटीमध्येच थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला चटणीला छान चव लागावी यासाठी आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाऊण चमचा एवढी आपण साखर घातलेली आहे. आंबट गोड चवीची ही चटणी तयार होणार आहे. आणि अर्धा चमचा जिरे. उपवासाला जिरे जर खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल. चटणी छान बारीक तयार करायची, अजिबातही त्यामध्ये जाड कण राहायला नको. अजून थोडं पाणी घालून मी ही चटणी छान अशी बारीक तयार करून घेतलेली आहे. यावर तुम्ही जिऱ्याची फोडणीसुद्धा घालू शकता. तशी तर नाश्ता सेंटरवर ही चटणी अशीच तयार करून दिली जाते. तर ही चटणी तर आपली तयार झालेली आहे. आता कन्सिस्टन्सी तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार पातळ घट्टसर जशी हवी असेल तसं तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. तर आता बघा चटणी या पद्धतीची आपली तयार झालेली आहे. तर आता आपले वडेसुद्धा वाफवले गेलेले आहेत, ते सुद्धा आपण चेक करूयात. तर इथे 10 मिनटं पूर्ण झालेली आहेत आणि गॅस मी बंद केलेला आहे. तर इथे बघा वडे वाफवलेले आहेत की नाही हे कसं समजायचं, तर साबुदाण्याचा हलकासा रंग हा बदलतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वडे वाफवले गेलेले आहेत. आता चाळणी खाली काढून घेतली. अगदी 2 ते 3 मिनटं पूर्ण गार होऊ द्यायचे वडे आणि नंतर मग आपण हे काढून घेणार आहोत. तर हे वडे कसे निघतात हे सुद्धा दाखवते. चाळणीला अजिबातही कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, तरी अगदी सहज असे वडे निघालेले आहेत. कुठेही चाळणीला वडा चिकटलेला नाही. आणि हे वडे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये अगदी 8 दिवस स्टोअर करू शकता. वडे अजिबातही खराब होत नाही आणि पाहिजे तेव्हा तुम्ही तळून ते खाऊ शकता. तर आता मुलांनी काही नवीन खायला मागितलं तर तुम्ही त्यांना वेळेवर तळून देऊ शकता. तर आता हे वडे आपण तळायला घेणार आहोत. तर तेल गरम झालेलं आहे. बघा वडा टाकण्याची सुद्धा एक पद्धत सांगते. उलटण्यावर वडा घ्यायचा आणि अलगद तेलामध्ये सोडायचा, म्हणजे हाताला चटका बसण्याची सुद्धा भीती नाही किंवा तेलही अंगावर उडण्याची भीती नाही. म्हणजे जे नवीन करणारे असतील त्यांच्यासाठी सांगत आहे. तर व्यवस्थित असा वडा तेलामध्ये सोडायचा आणि दोन्हीही बाजूनी छान सोनेरी रंगावर वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे. वडा इतका छान फुलला जातो आणि पोकळ असा हा वडा तयार होतो. तेही पुढे सांगते तुम्हाला. वडा अजिबातही आपला तेलकट असा होत नाही, कारण इन्स्टंट आपण साबुदाणा वडा करत आहोत. पण अगदी भिजत घातलेल्या साबुदाणा वड्या आपण जेव्हा साबुदाणा भिजत घालतो आणि त्याचा वडा करतो त्यापेक्षाही चवीला हा भारी लागतो. तर आता बघा बघता बघता तुमच्याशी बोलता बोलता वडा तळून झालेला आहे. आता हा वडा आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि रंग बघा काय सुरेख आलेला आहे. तर आता एका चाळणीवर आपण हा वडा काढून घेणार आहोत आणि दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहे.
आहे ना अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी. तर आता बघा दुसरी बॅचही याच पद्धतीने मी तेलामध्ये सोडून घेत आहे. तर आता ही सुद्धा तळून घेते आणि तुम्हाला वडे दाखवते. कारण तुम्हालाही बघायची उत्सुकता असेल वडे झालेले आहेत कसे. तर बघा दुसरी बॅचही आपली छान अशी तळून झालेली आहे. तर आता इथे माझे पूर्ण जे वडे आहेत ते तळून तयार झालेले आहे. ऐकलात ना तुम्ही आवाज? आहे ना अगदी कुरकुरीत असा आणि तेलकटसुद्धा दाखवते तुम्हाला. बघायला हाताला अजिबातही कुठेही तेल लागलेलं नाही आणि वडा छान टम्म असा फुलल्या गेलेला आहे बरं का. आणि तोडूनही दाखवते बघा. आतून किती छान पोकळ असा हा वडा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आहे ना पोकळ? तर मंडळी ही सुद्धा झटपट होणारी साबुदाणा वड्याची रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट नक्की करून मला कळवा. पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.